फोंडाघाट राधानगरी दाजीपूर कोल्हापूर हा रस्ता 10 मार्च पासून पुढचे 45 दिवस वाहतुकीसाठी बंद असणार आहे। राधानगरी दाजीपूर या रस्त्यावरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी फोंडाघाट रस्ता जड वाहतुकीसाठी बंद असेल। त्यामुळे घाट मार्गे होणारी जड वाहतूक गगनबावडा वैभववाडी मार्गे वळवण्यात आलेली आहे। तर दुचाकी आणि चारचाकी हलकी वाहनं फोंडाघाटातून कारिवडा मार्गे राधानगरी कोल्हापूरकडे वळवली जात आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उमेश कुचडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। उमेश, या 45 दिवसामध्ये नेमकं काय काम इथे चालणार आहे आणि याचा काय नेमका परिणाम वाहतुकीवर पाहायला मिळू शकतो? निश्चितच फोंडाघाट हा महत्त्वाचा घाट आहे, जो कोकणातून कोल्हापूर, पुणे, सातारा जाण्यासाठी महत्त्वाचा घाट आहे आणि तो घाट 10 मार्च पासून म्हणजे आजपासून बंद राहणार आहे 45 दिवस वाहतुकीसाठी। कारण त्या रस्त्याचे जे काम आहे नूतनीकरणाचे काम हाती घेतलेले आहे प्रशासनाने आणि त्या काही ब्रिज असतील, काही रस्ते असतील, हे आता करण्यासाठी काम सुरू झालेलं आहे एकंदरीत। आणि त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। पर्यायी मार्ग म्हणून जो फोंडा मार्गे फोंडा वैभववाडी गगनबावडा या मार्गे ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि जड वाहतूक देखील याच रस्त्याने जाणार आहे। काही तुरळक जी चारचाकी वाहने आहेत, दुचाकी वाहने आहेत, ती दाजीपूर मार्गे कारिवडा मार्गे थोडीशी जाऊ शकतील असं एक प्रशासनाने सांगितलेलं आहे। आणि याच अनुषंगाने तिथे बॅरिगेड फोंडाघाट येथे बॅरिगेड लावण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासनाने बॅनर देखील लावून प्रवाशांना सूचना देखील केलेल्या आहेत। त्यांनी केली आहे हा घाट बंद राहील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। पण काही त्या रस्त्याने जाणारे जे विद्यार्थी असतील, नागरिक असतील, त्यांचे देखील थोडेसे काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार। कारण त्यांना काही अंतरावर शाळा असतील, ये जा करण्यासाठी आरोग्य यंत्रणा असतील, त्याचा त्यांना त्रास होणार आहे पूर्ण रस्ता वाहतूक बंद असल्यामुळे। पण पर्यायी आता हा 45 दिवस जो रस्ता आहे तो नूतनीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे हा रस्ता बंद राहणार आहे असं एक प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्या पर्यायी मार्ग जो गगनबावडा घाट आहे तो सुरू आहे। सध्या नवीन नूतनीकरण झालेला हा जो गगनबावडा करूळ घाट आहे तो सुरू आहे। त्यामुळे त्या घाटाने पर्यायी वाहतूक सध्या सुरू आहे एकंदरीत। आणि हा घाट आपल्याकडे फोंडाघाट हा घाट पुढील 45 दिवस कामासाठी बंद ठेवण्यात आले असे प्रशासनाकडून सांगण्यात आले। आजपासून तो घाट बंद आहे एकंदरीत। जी, धन्यवाद उमेश दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।